तर आज देवपूजा करून मी केलं आहे माझा दिवस चालू. भाऊ बुकिंगच होत नाही. एकच ऑप्शन आहे शेवटचं आणि तो आहे देव. भावा तर काय सांगू तुला, एवढी डेंजर मॅटर चालला आहे ऑफिसमध्ये. देवा फक्त माझेच बुकिंग होऊ दे रे, बाकी कोणाचेच नको होऊ दे. असा लालची लांडगा मी आपल्या देवाला मागणी घालून, फक्त माझीच बुकिंग होऊ दे रे देवा, बाकी कोणाचेच नको होऊ दे. त्याच्यानंतर मग मी आलो होतो भाऊ टेरेसवरती फोटोशूट करायला, कारण की दानिश भाईनीच आपल्याला इन्फ्लुएन्सिंग काय शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग मी बूट शूज क्लीन करून मी आलो होतो आईचे धपाटे खायला आणि त्याच्यानंतर आईचे धपाटे खाऊन, घरी धपाटे आणि ऑफिसमध्ये मॅनेजरच्या शिव्या खाऊन मी आलो होतो आता भाऊ ऑफिसला. आज ऑफिसमध्ये होती भाऊ 26 जानेवारी, म्हणून शोरूम एकदम चकचकीत क्लीन केलं होतं. आज तर भाऊ शोरूममध्ये फुल गर्दीच लागणार होती, कारण की कस्टमरची आज सगळ्यांना सुट्टी आणि मी कामाला आलो आहे. त्याच्यानंतर केलं पंचिंग. मग बघितली आपली डिलिव्हरीची गाडी रेडी आहे का नाही, बघितलं तर डिलिव्हरीची गाडीच असली. त्याच्यानंतर आपण केला फोटोशूट, घासपूस फाकफूक डायरेक्ट इथून तिथून फोटो काढून. भाऊ आपल्या मित्राने आपल्याला थोडीफार एडिटिंग शिकवली. हाच मित्र आहे ज्याने एडिटिंग शिकवली आहे. त्याच्यानंतर झाली होती शोरूमला गर्दी, खालूनच बघून दिली कल्टी. आणि त्याच्यानंतर भाऊ आपण दिली कस्टमरला टेस्ट ड्राईव्ह आणि हीच आपली बुकिंग झाली सियाराची. स्टॉकमधले गाडी बुकिंग का नाही होते राव, काय करणार भेंडी, आता काय बोलू, जाऊ द्या. त्याच्यानंतर आले होते डिलिव्हरीचे कस्टमर आपले, म्हणून केली त्यांची पण गाडी रेडी आणि भावानी लावला डॅश कॅमेरा, म्हणजे सगळं रेकॉर्ड होणार आता बिना फोनच्या. मग परत झाली होती आपली एक दुसरी बुकिंग आणि मग झाला होता लंच ब्रेक. खाल्ली वाटाण्याची भाजी, कारण की आपण पण वाटाण्यासारखाच आता दिसायला लागलो, फुगलो आहे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.